जेव्हा एक मनुष्य आपल्या मंजिलपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतीच्या ऐवजी शॉर्टकट रस्ता अपनावतो तर तो रस्ता त्याला सरळ अंधकारात घेऊन जातो। अशीच एक खौफनाक किस्सा आहे राजस्थानच्या भैरवपूर गावचा। सकाळची वेळ आहे। गावातील सर्व मुलं स्कूलसाठी रेडी होत आहेत। तमोव्रतसुद्धा स्कूल जाण्यासाठी रेडी होत आहे, परंतु तो त्याच्या बॅगमध्ये पुस्तकांशिवाय नरकंकालचा तुकडा, काळ्या मिरचीचे दाणे आणि रक्तचंदन ठेवत आहे। तेव्हा पुतुल त्याला घेण्यासाठी येते। लवकर चल, 9:30 वाजले, आपण लेट होऊन जाऊ। आपण नाही, फक्त तूच लेट होणार। पुतुल तमोव्रतला घुरून बघते, परंतु काही बोलत नाही। दोघेही स्कूलसाठी निघतात। रस्त्यात स्कूल येते, परंतु तमोव्रत एक भयानक हसीसोबत सरळ जंगलाकडे वळतो। तमोव्रत, तू कुठे जातोय? स्कूल इकडे आहे। मी तर तुला आधीच सांगितलं होतं, शाळेसाठी तू लेट होत चालली आहे, मी नाही। जे काही तू करत आहे ते चुकीचं आहे। हा रस्ता तुला बर्बाद करेल। चूक की बरोबर मला काय? एका बाबांनी मला सांगितलं होतं की ह्या रस्त्यावरून जाऊन मी लवकरच धनवार होणार। तुझा रस्ता तर फक्त वक्तची बर्बादी आहे। सुधर, नाहीतर मी तुझ्या मम्मी पप्पाला सर्व काही सांगून देईल। जर कोणाला काहीही सांगितलं तर तुला मी मारून टाकणार। तमोव्रतची ही धमकी ऐकून पुतुलच्या चेहऱ्यावर खूप जास्त भीती येते। ती चुपचाप बसते आणि तमोव्रत आपल्या मनहूस इराद्यासोबत जंगलकडे वळतो। तमोव्रत एका सुनसान वृक्षाखाली बसलेला आहे। तिथल्या माहोलमध्ये एवढी शांतता आहे की प्रत्येक श्वासात एक अजीबसी घबराहट आहे। तिथे एक दिवा जळत आहे। तो त्याच्यामध्ये काळा पत्थर ठेवतो आणि आपला जाप सुरू करतो। प्रत्येक शब्दासोबत जसे की हवामध्ये एक थंडी सिहरन जात आहे। ओम तमोव्रजाय नमः, छाया सिद्धिं देहि मे, कृष्णो रात्रो प्रभुति, सदा सर्वं सन्नादति। स्कूल सुटून जाते, परंतु तमोव्रत कुठेही सापडत नाही। घरवाले परेशान होऊन जातात। ते त्याला प्रत्येक ठिकाणी शोधतात, किंतु तो पूर्ण गावात कुठेच नाही भेटत। घाबरून त्याचे मम्मी पप्पा स्कूल पोहोचतात आणि टीचर सोबत पूछताछ करतात। मास्टर साहब, गावातले सर्व मुलं घरी पोहोचलेत, परंतु माझा तमोव्रत अजून नाही आला। मला काय माहिती, तो तर मागच्या 5 दिवसापासून शाळेत आलाच नाही। परंतु तो तर रोज सकाळी स्कूलसाठीच घरातून निघतो। निघत असेल, पण इथे नाही आला। खूप रात्र झालीये, परंतु तमोव्रत अजून सुद्धा घरी वापस नाही आला। घरच्यांना खूप भीती वाटायला लागते। परेशान होऊन त्याचे मम्मी पप्पा पुतुलच्या घरी जातात, हे बघण्यासाठी की तमोव्रत आहे कुठे। पुतुल, तू तर स्कूलमधून वापस आलीस, अजून माझा मुलगा नाही आला, तो कुठे आहे? मला नाही माहित आंटी, तमोव्रत कुठे गेलाय? मास्टर साहेब बोलत होते की तो 5 दिवसापासून स्कूलमध्ये नाही आला। तुम्ही दोघं तर सोबत जाता ना, तो स्कूल सोडून दुसरीकडे कुठे जातो? मला माहित आहे, पण त्याने मला बोललाय की तो मला मारून टाकणार जर मी सांगितले तर। पुतुल हे बोलून काहीही न तिथून पळून जाते। तमोव्रतच्या मम्मी पप्पाच्या हृदयात एक अंधकार पसरतो। शेवटी त्यांचा तमोव्रत कुठे जातो, काय करतो? रात्रीचे 12 वाजलेत। नवरात्रीची वेळ आहे आणि गावामध्ये डायनच्या प्रकोपाची अफवा पसरत आहे। तमोव्रत आत्तापर्यंत घरी नाही आलाय। त्याचे मम्मी पप्पा खूप घाबरले आहेत। तेव्हा अचानक तमोव्रत घरी येतो। त्याच्या चेहऱ्यावर एक अजीब ठणक आहे। आज पूर्ण दिवस तू कुठे होतास? आता काहीच नाही सांगू शकत, जेवण द्या। आधी मला सांग, तू कुठे होता? मागच्या 5 दिवसापासून तू स्कूलमध्ये नाही गेलास, कुठे जातो सांग। आई, जिद नको करू, मी सांगितलं ना, आत्ताच नाही सांगू शकत। बेटा, तू स्कूल का नाही जात? शिकशील तरच मोठा माणूस होशील ना। मोठा माणूस? धनवान बनायला अभ्यासाची काय गरज आहे आई? मी तो काम करतोय जेणेकरून मी लवकरच या गावातला सगळ्यात मोठा आदमी होणार। काय? तू असं काय करत आहेस? तमोव्रतची मम्मी त्याला नेहमी विचारते, परंतु तो काहीच बोलत नाही। चुपचाप घराच्या आत निघून जातो। त्याची मम्मी विचारांमध्ये पडते की तिचा मुलगा अखेरकार काय करत आहे।
आज नवरात्रीची अष्टमी आहे. भैरवपूरमध्ये दुर्गा पूजाची तयारी जोरात सुरू आहे. परंतु तमोव्रत गावातील कुंवारी कन्यांना कन्या भोजनसाठी बोलवत आहे. त्याच्या आवाजात एक वेगळाच काळोख दिसतो, जे ऐकणाऱ्याच्या मनात भीती बसवेल. खुशी, काजल, माझ्या आईने तुम्ही लोकांना कन्या भोजसाठी बोलवलंय, चला. तमोव्रत अशा प्रकारे गावातील एक मुलीला आपल्या खोट्या प्रॉमिसने बोलवतो. परंतु त्याचा असली इरादा काय आहे हे फक्त त्यालाच माहिती. संध्याकाळ झाली आहे. तमोव्रत ज्या मुलींना कन्या भोजनसाठी आपल्या घरी आणला होता त्यांच्यापैकी एकही घरी वापस नाही आली. गावातील लोक तमोव्रतच्या घरी पोहोचतात आपल्या मुलींबद्दल चौकशी करण्यासाठी. माझी मुलगी तुमच्याकडे कन्या भोजसाठी आली होती, आत्तापर्यंत नाही आली. कुठे आहे माझी मुलगी? परंतु मी तर कुणालाच बोलवलं नाही. तिथे सर्वजण हेच बोलतात की तमोव्रत त्यांच्या मुलींना बोलवण्यासाठी आला होता. त्याच्या मम्मीच्या डोक्यात विचारांचा कळस येतो. तिने तर तमोव्रतला असं काही सांगितलंच नव्हतं, तर तमोव्रतने हे सर्व का केलं? काय विचार करताय? माझी मुलगी कुठे? सांगा मला, नाहीतर मी आता पोलीसमध्ये शिकायत करणार. तमोव्रतची मम्मी विचार करते की तो या मुलींना कुठे घेऊन जातो. कदाचित त्या ठिकाणी जिथे तो शेवटच्या 5 दिवसांपासून जातो त्या जागेचा रहस्य पुतुलकडे आहे. हा विचार करून ती पुतुलच्या घरी जाते. मुली, तुला तर माहिती आहे ना तमोव्रत मागच्या 5 दिवसांपासून कुठे जातोय? सांग मला. नाही सांगणार, नाहीतर तो मला मारून देईल. काहीच नाही करणार तो. मी आहे ना, तू फक्त सांग बेटा. हो बाळा, लवकर सांग. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुलच्या मनातील भीती सोडून ती सर्वांना त्या खौफनाक जागेवर घेऊन जाते. सुनसान जंगलमध्ये एका मोठ्या वृक्षाखाली अग्नीचा प्रकाश दिसतो. जेव्हा तिथे हे सर्व पोहोचतात तेव्हा बघतात की सर्व मुली बेहोश पडलेल्या आहेत आणि तमोव्रत एक भयानक हवन करत आहे. ओम तमोव्रजाय नमः. छाया सिद्धिं देहि मे. कृष्ण रात्रो प्रभुती सदा सर्वं सन्नादती. हे काय करतोय तमोव्रत? थांबून जा तमोव्रत. तमोव्रतची मम्मी आणि गावातील लोक ओरडतात, तरी पण तो थांबत नाही. तेव्हा एक गाववाला पाणी टाकून आग विझवतो. जसे ही आग विझते सर्व मुली होशमध्ये येतात आणि तमोव्रत भीतीने थरथरून बेहोश होतो. त्याच्या तोंडातून रक्त वाहतं. माझ्यासोबत छल झालंय. मी परत येणार. आपली इच्छा पूर्ण करायला मी नक्कीच परत येणार. मी वापस येणार हे बोलत बोलत तमोव्रत आपला जीव सोडून देतो. त्याची आवाज जंगलामध्ये गूंजते जसं की कुणी मोठा श्राप दिलाय. शमशान घाटमध्ये तमोव्रतचा अंतिम संस्कार होत आहे. रात्रीच्या अंधारात अग्नीचा प्रकाश आकाशाकडे जातो आणि त्याची ती डरावणी आवाज, मी वापस येणार, आता सुद्धा सर्वांच्या कानामध्ये गुंजत आहे. गावातील लोक भीतीने थरथरत आहेत. पंडितजी, तमोव्रतनी मरत असताना सांगितलं होतं की ती आपली अपूर्ण इच्छा पूर्ण करायला नक्कीच येणार. मी असा उपाय करतो की जर त्यांनी कितीही प्रयत्न केलं पण तो परत नाही येऊ शकणार. पंडितजी चिताच्या चारी दिशेने मंत्रोच्चारण करत बबूट टाकत आहेत. सर्वजण आपल्या आपल्या घरी जातात. ज्या बॅम्बू स्टिकने तमोव्रतच्या शरीराला जाळलं होतं त्यामध्ये आग लागते. तो अग्निदंड हवेमध्ये जातो आणि एक भयानक हास्य जंगलमध्ये गूंजते.